नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2025 मध्ये घटस्थापना आपण 22 सप्टेंबरला केलेली आहे. त्याचप्रमाणे 2025 मध्ये आपल्याला घट कधी उठवायचे, अष्टमी तिथीला, नवमी तिथीला का दसऱ्याच्या दिवशी, त्याचप्रमाणे घट कसे उठवायचे, कडकण्या कोणत्या तिथीला बांधायच्या, ज्यांचा उठ्ठा बसता उपवास असेल त्यांनी उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याचप्रमाणे देव कधी हलवायचे, देवांना कधी स्नान किंवा अभिषेक घालायचं, या संपूर्ण प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल, माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 2025 मध्ये 2 ऑक्टोबर 2025 या दिवशी दसरा आलेला आहे. आता घट कधी उठवायचे, या वर्षी 1 माळ 1 दिवस हा नवरात्रीचा जास्तीचा आलेला असल्यामुळे बहुतेकांना प्रश्न पडला आहे की घट कधी उठवायचे. सर्वात प्रथम म्हणजे काही ठिकाणी घट हे नवमीला, खंडे नवमीला हलवले जातात, काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात, काही ठिकाणी अष्टमीला देखील घट हलवले जातात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल, तुमच्याकडे जसा कुलाचार केला जातो, तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून त्या पद्धतीने त्या तिथीच्या दिवशी तुम्हाला घट हे उठवायचे आहे आणि हलवायचे आहे. बघा, अगोदर आपल्या घरात मोठ्या व्यक्तींना विचारा की आपल्याकडे कशी पद्धत आहे, कोणत्या तिथीला घट उठवतात, त्या तिथीला तुम्हाला घट हलवायची आहे. कारण सर्वात प्रथम आपला कुलाचार, कुलधर्म आपण पाळायचा आहे. आपल्याकडे ज्या पद्धतीने कुलदेवीची सेवा केली जाते, ज्या पद्धतीने घट उठवले जातात, त्याच पद्धतीने आपल्याला घट त्या दिवशी उठवायचे आहे. भरपूर जणांकडे घट हे खंडे नवमीच्या दिवशी हलवली जातात. आता 2025 मध्ये खंडे नवमी ही 1 ऑक्टोबरला आलेली आहे. बघा, 1 ऑक्टोबरला खंडे नवमी आहे. तुमच्याकडे जर का नवमीच्या दिवशी घट हलवले जात असेल तर तुम्हाला खंडे नवमीच्याच दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबरला तुम्हाला घट हलवायचे आहे. तुम्ही जरी 1 ऑक्टोबरला घट हलवणार असाल तरी देखील तुम्हाला देवपूजा ही दसऱ्याच्याच दिवशी करायची आहे. तुम्हाला देव हे दसऱ्याच्या दिवशी हलवायचे आहे. आणि ज्यांचा उठ्ठा बसता उपवास असेल त्यांनी हा उपवास अष्टमीला धरायचा आहे. आता अष्टमी तिथी 30 ऑक्टोबरला आलेली आहे. अष्टमी तिथी 30 ऑक्टोबरला मंगळवारी आली आहे. तुम्हाला मंगळवारी उपवास धरायचा आहे आणि तुम्हाला 1 ऑक्टोबरला नवमीच्या दिवशी घट हलवून तुम्हाला उपवास सोडायचा आहे. आता काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात. तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्हाला सकाळी दसऱ्याच्या दिवशी देवांना हलवायचं आहे, देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यांच्या खाली असलेली सुकलेली विड्याची पानं सर्व काढून घ्यायची आहे. नवीन वस्त्र तुम्ही देवघरात अंतरू शकतात. देवांना पंचामृताने स्नान घालून त्यांची छान पूजा करा, फुलं अर्पण करा, हळदी कुंकू अक्षता अर्पण करा आणि तुम्हाला त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक बनवून तुम्हाला घटाला नैवेद्य दाखवून घट तुम्हाला हलवायचे आहे आणि त्या दिवशी तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे. ज्यांचे घट दसऱ्याच्या दिवशी हलवले जातात त्यांनी उठ्ठा बसता उपवास हा नवमी तिथीला धरायचा आहे. मग तुम्ही 1 ऑक्टोबरला नवमी तिथीच्या दिवशी उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला उपवास घट हलवून सोडायचा आहे. आता देवपूजा आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी करायची आहे. तुमचे घट जरी तुम्ही नवमीला हलवले तरी देखील तुम्हाला देवपूजा ही दसऱ्याच्याच दिवशी करायची आहे. आपल्याला सुकलेली सर्व नागलीची पानं काढून घ्यायची आहे आणि पुन्हा नागलीच्या पानावर देव मांडायची गरज नाही. छान पंचामृताने देवांना स्नान घाला, पूजा करा आणि देव त्यांच्या जागेवर तुम्हाला मांडायचे आहे. आता घट कसा हलवायचा, बघा, तुम्ही नवमीला घट हलवा, तुम्ही दशमीला घट हलवा, तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवा. घट हलवण्याच्या दिवशी आपल्याला, बघा, आपण घरात जो पण स्वयंपाक केलेला आहे, मग तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक केला असेल तर आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे, देवांना दाखवायचा आहे. त्यानंतर घट घरातील कर्त्या पुरुषाने हलवायचा असेल, कर्ता पुरुष नसेल तर मुलांकडनं तुम्ही घट हलवून घेतला तरी चालेल आणि कोणीच घरात नसेल तर महिलेने घट हलवला तरी चालेल. घट हलवताना अगोदर नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवताना बघा, आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे, देवघरात धूपदीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवल्यावर घट आपल्याला घटाला
थोडंसं आपल्याला जागीच हलवायचं असतं, म्हणजेच आपल्याला घट हा उत्तर दिशेला सरकवायचा आहे. उत्तर दिशेला थोडासा घट हलवून पुन्हा तुम्हाला तो जागेवर आणायचा आहे. याला घट हलवणं म्हणतात. आता घट हलवताना तो उत्तर दिशेकडेच आपल्याला हलवायचा आहे, पुन्हा त्याला जागेवर आणायचा आहे. घट हलवल्यानंतर आपण ज्या माळी चढवलेल्या आहेत या माळी आपल्याला उतरवून घ्यायच्या आहे. आता ज्या दिवशी आपण घट हलवतो त्या दिवशी बघा, ज्या दिवशी आपल्याकडे घट हलवले जातात त्या दिवशी परड्या भरण्याची पद्धत आहे. परड्या आपण घरी भरत असाल तर परड्यावाल्या लोकांना घरी बोलवायचं आहे. आपल्याला घटाला नैवेद्य दाखवायचा आहे. सर्व परड्या भरून घ्यायच्या आहे. परड्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. परड्यांना घटाला नमस्कार करायचा आहे. आईला, आई कुलस्वामिनीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की या नवरात्रीच्या 9 दिवसात 10 दिवसात मी तुमची जी काही सेवा केली, साधी भोळी सेवा केली, ती गोड मानून घ्या. माझ्याकडनं काही चूक झाली असेल, काही माझ्याकडनं चुकीचं वागण्यात आलं असेल तर मला क्षमा प्रार्थना करा आणि आमच्या कुटुंबावर, आमच्या घरावर असाच वरद हस्त तुमचा असू द्या, असाच कृपा आशीर्वाद तुमचा असू द्या, असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला घट हलवायचा आहे. आता घट हलवल्यानंतर घटावर आपण जो नारळ ठेवलेला आहे, घट हलवल्यानंतर घटावर आपण जो नारळ ठेवलेला आहे तो नारळ परड्या ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस तो नारळ घट हलवल्यावर काढून तो फोडून त्याचा प्रसाद वाटला जातो. कडकण्यांचा प्रसाद आणि नारळाचा प्रसाद परड्यावाल्या लोकांना दिला जातो, घरात देखील वाटला जातो. तुमच्याकडे जर का तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करा. आणि जर का तुमच्याकडे घटावरचा नारळ हा पाण्यात विसर्जित करण्याची पद्धत असेल तर तुम्ही पाण्यात विसर्जित करा. आता मी देखील घटावरचा नारळ हा पाण्यात विसर्जित करते, कारण ही पहिल्यापासून मी माझ्या घरी बघत आलेले आहे की जो घटावरचा नारळ होता तो नारळ आमच्या घरी, माझं माहेर नाशिक आहे, नाशिकला गोदावरी नदी असल्यामुळे आमच्या घरचे हा नारळ आणि तो घट पाण्यामध्ये विसर्जित करत होते. आता काही ठिकाणी हा नारळ फोडून त्याचा प्रसाद केला जातो. तर तुमच्या घरात पहिल्यापासून जसं करत आलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ह्या प्रथा, या रीती तुम्हाला चालू ठेवायच्या आहे. त्यात तुम्हाला बदल करण्याची गरज नाही. आता हे झालं घटावरचा नारळ काय करायचं. त्यानंतर आता जे घटामध्ये धान्य उगवलेलं असतं यातील थोडं धान्य काढून हे पुरुषाच्या टोपीमध्ये घातलं जातं. त्याचप्रमाणे हे धान्य देवांपाशी ठेवलं जातं. थोडंसं धान्य तिजोरीमध्ये ठेवलं जातं. आमच्याकडे आम्ही लहानपणी हे थोडंसं धान्य आमच्या नोटबुकमध्ये ठेवायचो, बुकमध्ये ठेवायचो. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे धान्य तुमच्या घरात, बुकमध्ये, धान्यात, देवघरात तुम्ही ठेवू शकतात. आणि बाकीचं जे धान्य आहे हे धान्य आपल्याला पाण्यात विसर्जित करायचं आहे. माती तुम्ही तुमच्या शेतात टाकू शकतात. मोठं झाड असेल त्याच्या खाली तुम्ही टाकू शकतात. पाणी जे आहे ते घरात अगोदर तुम्हाला सर्वत्र शिंपडायचं आहे, कारण हे पवित्र जल आहे. त्यानंतर उरलेलं पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडात तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही कलशाला जो नाडा किंवा लाल धागा बांधलेला आहे हा धागा आपल्याला पवित्र धागा असल्यामुळे तुम्ही तुमच्या घरात, तुम्ही मुलांच्या हातात हा धागा बांधला तरी चालणार आहे. आता यानंतर महत्वाचं म्हणजे कडकण्या कधी बनवायच्या. कडकण्या आपण सप्तमीला बनवू शकतो, काही ठिकाणी अष्टमीला, काही ठिकाणी नवमीला देखील कडकण्या बनवल्या जातात. मग त्या तुम्ही तुमच्या घरातल्या पद्धतीनुसार तुम्ही त्या दिवशी त्या कडकण्या बनवायच्या आहे आणि त्याचा नैवेद्य, त्याचा फुलोरा आपल्याला घटाला दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा लावलेला आहे बघा, या पद्धतीने तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल तर हा अखंड दिवा आपल्याला घट उठवल्यानंतर त्यात जर का तेल शिल्लक असेल तर हा अखंड दिवा आपल्याला उचलायचा नाही. तुम्ही तसाच तो अखंड दिवा ठेवायचा आहे. जोपर्यंत त्याच्यातलं तेल संपत नाही तोपर्यंत तो अखंड दिवा तसाच चालू ठेवायचा आहे. आपल्याला स्वतःहून हा दिवा शांत करायचा नसतो. यानंतर याच्यामध्ये जर का वात शिल्लक असेल तर ती वात काय करायची, तुम्ही एक मोठी पंती घ्यायची आहे, त्यामध्ये ही वात टाकायची, काही कापराच्या वड्या टाकायच्या आणि ही वात आपल्याला तो कापूर प्रज्वलित करून आपल्याला प्रज्वलित करायची आहे. उरलेली राख तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही जर का दिव्याखाली जे धान्य ठेवलेलं आहे, तांदूळ ठेवलेले असतील, हे तांदूळ तुम्ही एखाद्या पक्ष्यांना खायला घाला किंवा तुम्ही गायला खायला घालू शकतात. आता घट ज्या दिवशी आपण उठवतो, हलवतो त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. काही ठिकाणी पुरणाचे दिवे बनवण्याची पद्धत आहे. आता बऱ्याच ठिकाणी दिवे बनवले जातात, काही ठिकाणी दिवे बनवले जात नाही. या दिव्यांनी घटाला आरती केली जाते. तुमच्याकडे पद्धत असेल तुम्ही दिवे बनवायचे आहे, त्यात
तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचीच वात टाकायची आहे. कारण हे दिवे बनवल्यानंतर, आरतीने ओवाळल्यानंतर, हे दिवे शांत झाल्यानंतर ह्या दिव्यांचा प्रसाद हा घरात खाल्ला जातो. मग अशा वेळेस तुम्ही त्यातील वात बाजूला काढून टाका, काळा झालेला भाग थोडासा बाजूला काढा आणि खालचा जो भाग आहे तो तुम्ही प्रसाद म्हणून तुम्हाला खायचा आहे. उरलेला भाग तुम्हाला कुठेही खरकट्यात टाकायचा नाही. तुम्ही तो पक्ष्यांना बाहेर ठेवा, गाईला खाऊ घाला किंवा पाण्यामध्ये तुम्ही सोडला तरी चालणार आहे. आता दिवे किती बनवायचे? काही ठिकाणी 11 दिवे बनवतात, काही ठिकाणी 7 बनवतात, काही ठिकाणी 21, तर काही ठिकाणी 51 दिवे बनवायची पद्धत आहे. आता तुमच्या घरात जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तितके दिवे बनवायचे आहेत. आता या व्यतिरिक्त जर का काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आता एक प्रश्न म्हणजे, ताई आमच्या घटाला बुरशी आली. बघा, जर का पाणी जास्त मातीत झालं असेल, पाण्याचा निचरा मातीत नीट होत नसेल तर तुमच्या घटाला बुरशी येऊ शकते, मातीला बुरशी येऊ शकते. मग आता तुम्ही इथून पुढे काही दिवस असेल तेवढ्या दिवसात तुम्हाला मातीत पाणी घालायचं नाही, घटाला तुम्हाला पाणी घालायचं नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही रोज हाताने थोडंसं पाणी स्प्रिंकल घटाला करायचं आहे, परंतु त्यात पाणी असेल तर तुम्हाला पाणी जास्तीचं ओतायचं नाही. कारण बघा, यामुळे तुमचं धान्य आणखीन सडेल किंवा धान्य जर आलेलं असेल तर ते तुम्ही पाणी घातलं तर ते नीट आणखीन उगवल्या जाणार नाही. तुम्ही इथे पाहू शकतात, घट बघा आपला आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे, तरी देखील घट छान असा आलेला आहे. तर याचं कारण काय? तर पाण्याचा निचरा. आता काही जण माती टाकताना, वावरी टाकताना ही वावरी किंवा ही माती चाळणीने चाळून घेतात आणि मग ती घटासाठी वापरतात. यामुळे होतं काय? तर माती ही दबून बसते, यात पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे आपल्या घटाला, धान्याला, मातीला बुरशी येते, पांढरा थर येत असतो. आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ताई आमचा घट हा कोलंडला, तिरका झाला. तर बघा, ह्या गोष्टी होत असतात. सगळ्यांच्याच होतील असं नाही. काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी होत नाही. काही ठिकाणी आपण घटाच्या खाली धान्य टाकतो, ते धान्य फुगलं, उगवलं की घट आपला तिरका होतो. त्यामुळे मनात कुठलीही शंका आणू नका. तुमचा घट खूप तिरका झालेला असेल तर देवीची क्षमा प्रार्थना मागा आणि त्याला तुम्हाला सरळ करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जी नागलीची, विड्याची पानं ठेवलेली आहे, ही पानं 2 ते 4 दिवसांनी पिवळी पडतात, सुकतात. ती तशीच आपल्याला ठेवायची आहे, ती बदलायची नसतात, देव हलवायचे नसतात. देवाखाली ठेवलेली पानं देखील पिवळी पडतात, सुकतात. ती आपल्याला 9 ते 10 दिवस तशीच ठेवायची आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. आता घटापुढे आपण देवीची ओटी भरतो, या ओटीचं काय करायचं? आता ही ओटी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या स्थानावर जर का गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायची आहे. तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरात गेलात तर मंदिरात जाऊन तुम्ही देवीपुढे ही ओटी ठेवू शकतात किंवा ही ओटी तुम्ही घरात स्वतः वापरायला काढली तरी चालते किंवा तुम्ही एखाद्याला भेट म्हणून देखील ही ओटी देऊ शकतात. धन्यवाद. मला वाटतं तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली असेल. जरी काही प्रश्न बाकी असतील, काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.